पुण्यभूमी सासवड ही अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक घटनांची साक्षीदार असलेली पवित्र भूमी आहे। येथे प्राचीन मंदिरांसोबत अनेक वीर पुरुषांच्या समाध्या सुद्धा आहेत। यातीलच एक म्हणजे सरदार गोदाजीराजे जगताप यांचे समाधीस्थळ। गोदाजीराजे यांचे समाधीस्थळ प्रसिद्ध अशा संगमेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी आहे। समाधीच्या घुमटीचा काही अंशी जीर्णोद्धार झालेला दिसून येतो। समाधीचा जीर्णोद्धार जरी झालेला असला तरी स्वराज्याच्या या महान सेनापतीच्या समाधीस्थळाचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही। आतमध्ये गोदाजीराजेंचे छायाचित्र असून त्याखाली त्यांची समाधी आहे। समाधीचे बांधकाम जीर्णोद्धारामुळे बऱ्यापैकी सुस्थितीत राहिलेले आहे। सरदार गोदाजीराजे जगताप यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींची एकनिष्ठ सेवा केली। स्वराज्याच्या पहिल्या रणसंग्रामात त्यांनी सुभानमंगळ किल्ला काबीज केला। त्यानंतर पुरंदरवर झालेले फत्तेखानाचे आक्रमण परतवून लावताना त्यांनी आदिलशाही सरदार मुसेखान याला तलवारीच्या एका घावात खांद्यापासून थेट बेंबीपर्यंत चिरला। त्यामुळे आदिलशाही सैन्याचा धीर खचला आणि ते पळत सुटले। त्यानंतर सुद्धा अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा समावेश होता। छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या कार्यकाळात पंढरपूरच्या वारीला संरक्षण देण्यासाठी गोदाजीराजे नियुक्त होते। शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगडाला जेव्हा मुघलांचा वेढा पडला तेव्हा कावळ्या बावळ्याच्या खिंडीमध्ये भयंकर रणसंग्राम झाला। त्या रणसंग्रामात मुघलांचा गोदाजीराजेंनी सटकून पराभव केला आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा जिंजीकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला। गोदाजीराजेंच्या शेवटच्या काळात त्यांना 35,000 पायदळाची सरनोबतगी होती। त्यांचे निधन केव्हा झाले हे इतिहासाला अज्ञात आहे। 3 छत्रपतींची सेवा करून स्वराज्याच्या चरणी आपली निष्ठा वाहणाऱ्या गोदाजी जगतापांना सह्याद्रीच्या पाऊलखुणा समूहातर्फे विनम्र अभिवादन।